सुनबाई प्रॉपर्टीसाठी सासऱ्याची इच्छा पूर्ण करत असताना दिराने पाहिलं आणि मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू केला. मग वडील बाहेर गेल्यावर तिला ती व्हिडिओ क्लिप दाखवत म्हणाला, माझी पण ही इच्छा पूर्ण कर, नाहीतर मी ही क्लिप सोशल मीडियावर पोस्ट करेन. संगीताने एक दीर्घ श्वास घेतला. तिच्यासमोर आता दुसरा कोणताही मार्ग उरला नव्हता. ती म्हणाली, ठीक आहे, पण तू वचन दे की ती क्लिप तू कोणालाही दाखवणार नाहीस आणि डिलीट करशील. मग त्या रात्री दीर न थांबता सलग. मित्रांनो, प्रॉपर्टीसाठी सासऱ्याची इच्छा पूर्ण केली. या कथेच्या पहिल्या भागात आपण पाहिले होते की संगीताचा नवरा, ज्याला ती भोळा समजत होती, त्याला सर्व काही माहीत असते. त्याने धीराच्या मदतीने हे सर्व प्लॅन केलेले असते, जेणेकरून संगीताच्या चरित्रावर बोट ठेवून तिला घरातून बाहेर काढता येईल आणि वडिलांची सर्व संपत्ती आपल्या ताब्यात घेता येईल. जेव्हा संगीताला हे कळते तेव्हा तिचे पाय जमिनीवर राहत नाहीत आणि धीर पण त्याच्यासोबत सुंदर वेळचा अनुभव कसा घेतो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. ज्या धीराने ती आतापर्यंत एक अडथळा समजत होती, तोच आता तिच्या अस्तित्वावर घाला घालत होता. गच्चीवरची ती शांतता आणि धीराच्या डोळ्यातील ती वासनाधाम चमक पाहून तिला जाणीव झाली की ती पूर्णपणे बाजूने वेढली गेली आहे. तिने विचार केला की जर तिने नकार दिला तर समाजासमोर तिची नाचक्की होईल आणि तो बंगला मिळवण्यासाठी तिने स्वतःची प्रतिष्ठा पणाला लावली होती. तो तर जाईलच, पण तिला तुरुंगाची हवाही खाऊ लागू शकते. धीराचा डाव आणि संगीताचा हतबलता धीर हळूहळू तिच्या जवळ आला. त्याने संगीताच्या खांद्यावर हात ठेवला आणि दबक्या आवाजात म्हणाला, वहिनी, विचार काय करता? वेळ कमी आहे. दादा खालीच आहे. जर त्याला ही क्लिप पाठवली तर एका मिनिटात सर्व संपेल. बाबा तर म्हातारे आहेत, त्यांना काय फरक पडतो, पण तुमचं काय? संगीताने एक दीर्घ श्वास घेतला. तिच्यासमोर आता दुसरा कोणताही मार्ग उरला नव्हता. ती म्हणाली, ठीक आहे, पण तू वचन दे की ती क्लिप तू कोणालाही दाखवणार नाहीस आणि डिलीट करशील. धीर कुत्सितपणे हसला आणि म्हणाला, ते तुमच्या सहकार्यावर अवलंबून आहे. त्या रात्रीचा खेळ रात्रीची वेळ होती. संगीताचा नवरा नेहमीप्रमाणे त्याच्या भोसटपणात जेवून लवकर झोपला होता. सासऱ्यांना वाटत होतं की त्याने संगीताला जिंकलं आहे, म्हणून तेही सुखात होते. पण घराच्या कोपऱ्यात असलेल्या गेस्ट रूममध्ये एक वेगळाच कट शिजत होता. संगीता हळू पावलाने धीराच्या खोलीत गेली. तिथे गेल्यावर तिला अधिकच भीती वाटू लागली. धीर तिथे आधीच तिची वाट पाहत होता. त्याने खोलीचा दरवाजा आतून बंद केला. धीर सासऱ्यांसारखा म्हातारा नव्हता. तो तरुण आणि ताकदवान होता. त्याने संगीताला जवळ ओढले आणि तिला खुर्चीवर बसवले. संगीताच्या अंगावर काटा आला होता. तिला स्वतःचीच किळस येत होती, पण ती हतबल होती. धीराने तिच्या साडीचा पत्तर हाताने बाजूला केला. सासऱ्यांसोबत जे केलं होतं ते का मजबुरीचा भाग होतं, पण धीरासोबत करावं लागणार हे काम एका ब्लॅकमेलिंगचा भाग होतं. धीराने तिला बेडवर पाडलं. सासऱ्यांच्या स्पर्शात जो थरथराट होता त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आक्रमकता धीराच्या स्पर्शात होती. त्याने संगीताला कोणतीही संधी दिली नाही. त्या रात्री संगीताने एका अशा वेदनेचा अनुभव घेतला जो फक्त शरीराचा नव्हता तर तिच्या आत्माचा होता. धीराच्या प्रत्येक कृतीत एक प्रकारचा सूड आणि ताबा घेण्याची जिद्द दिसत होती. जेव्हा सर्व काही शांत झाले तेव्हा संगीता तिथेच पडून राहिली. तिच्या डोळ्यातून पाणी वाहत होते. तिने धीराकडे पाहिले आणि विचारले, आता तरी ती क्लिप डिलीट करशील ना? धीर बेडवरून उठला.
त्याने आपले कपडे नीट केले आणि एक जोरात हसून म्हणाला, वहिनी, तुम्ही खरंच खूप भोळे आहात. तुम्हाला काय वाटलं मी एकटाच हे करतोय? त्याने खिशातून फोन काढला आणि कोणाला तरी फोन लावला. काही क्षणातच खोलीचा दरवाजा उघडला. समोर जो व्यक्ती उभा होता त्याला पाहून संगीताला जोराचा धक्का बसला. समोर तिचा भुवा नवरा उभा होता. त्याच्या हातात दुसरा एक कॅमेरा होता. तो थंडपणे म्हणाला, संगीता, तू मला भुवा समजत होतीस ना? मला सगळं माहीत होतं. वडिलांच्या मागे तू जे केलंस आणि आता दीरासोबत जे केलंस, हे सर्व रेकॉर्ड झालं आहे. मला ही प्रॉपर्टी कुणाला वाटायची नाही आहे. आता तू या घरातून सन्मानाने बाहेर पडतेस की मी पोलीस आणि गावाला बोलू? संगीताला समजले की ती ज्या खेळाची खेळाडू बनली होती त्या खेळाची ती फक्त एक प्यादी होती. संगीताला आता जाणीव झाली होती की ती एका भयानक जाळ्यात अडकली आहे. तिचा भोळा नवरा आणि धूर दीर या दोघांनी मिळून तिला अशा वळणावर आणून सोडले होते जिथे तिच्याकडे हरल्याशिवाय काहीच उरले नव्हते. पण संगीता सहजासहजी हार मारणाऱ्यापैकी नव्हती. जर त्यांनी तिच्यासोबत खेळ खेळला होता तर आता तिला ग्रँडमास्टर बनवावे लागणार होते. तिने एक दीर्घ श्वास घेतला, डोळ्यातील पाणी पुसले आणि चेहऱ्यावर एक असे हास्य आणले ज्याने दीर आणि तिचा नवरा दोघेही गोंधळले. संगीता बेडवरून उठली आणि शांतपणे आपले कपडे नीट करत म्हणाली, तुम्हाला वाटते की तुम्ही मला हरवलं. अजय, तू स्वतःला खूप हुशार समजतोस ना? पण तू एक गोष्ट विसरलास. सासऱ्याने प्रॉपर्टीचे पेपर माझ्यासमोर साईन केले आहेत. पण ते सध्या कुठे आहेत हे तुला माहीत आहे का? अजयचा चेहरा पांढरा पडला. त्याला वाटले होते की पेपर कपाटात असतील, पण संगीताने ते आधीच तिथून हलवले होते. संगीता पुढे म्हणाली, आणि राहिला प्रश्न तुमच्या या क्लिपचा, तर तीर तू जो कॅमेरा लावला होतास त्याचा ॲक्सेस फक्त तुझ्याकडेच नाही. मी तुझ्या लॅपटॉपमध्ये एक सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलं होतं. आता तुमची ही सगळी कारस्थान, तुम्ही केलेलं ब्लॅकमेलिंग आणि सासऱ्यांच्या विरोधात तुम्ही रचलेला कट, हे सर्व एका क्लाउडवर सेव्ह झालेलं आहे. जर मला काही झालं तर हे सगळं थेट पोलिसांकडे आणि सासऱ्यांच्या मोबाईलवर जाईल. हे ऐकताच धीर आणि अजय एकमेकांकडे पाहू लागले. हा संगीताचा एक मोठा ब्लफ होता, पण तिच्या आत्मविश्वासाने त्याला घाबरून सोडले होते. संगीताला माहीत होते की आता तिला या घरात टिकायचे असेल तर सासऱ्यांची सत्ता पुन्हा प्रस्थापित करणे गरजेचे आहे. तिने रात्रीच एक नवीन खेळ रचला. संगीता सासऱ्यांच्या खोलीत गेली. तिने रडण्याचे नाटक केले आणि सांगितले की अजय आणि धीर तिला धमकावत आहेत आणि प्रॉपर्टीसाठी सासऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण करू शकतात. तिने सासऱ्याला सांगितले की बाबा, मुलं तुमची जमीन हडपण्यासाठी माझ्यावर खोटे आरोप करतील. तुम्ही आताच्या आत एक व्हिडिओ रेकॉर्ड करा ज्यात तुम्ही सांगाल की तुम्ही हेच घर तुमच्या स्वइच्छेने माझ्या नावावर करत आहात, कारण तुमची मुलं तुमची काळजी घेत नाहीत. सासऱ्यांना आपल्या मुलांच्या स्वभावावर आधीच शंका होती. संगीताच्या सौंदर्याच्या जाळ्यात अडकलेल्या सासऱ्यांनी विचार न करता संगीताच्या सांगण्यावरून तो व्हिडिओ रेकॉर्ड केला. दुसऱ्या दिवशी सकाळी संगीताने हॉलमध्ये सर्वांना बोलवले. तिथे सासरेशी खुर्चीत बसले होते. अजय आणि धीर मोठ्या थाटात आले. त्यांना वाटले की आज संगीता घर सोडून जाईल, पण संगीताने टेबलवर एक पेन ड्राईव्ह ठेवला आणि म्हणाली, अजय, या पेन ड्राईव्हमध्ये तुझे आणि धीरचे ते सगळे रेकॉर्ड्स आहे जिथे तुम्ही सासऱ्यांना संपत्तीतून बेदखल करण्याची भाषा करत आहात. बाबांनी हे सगळं ऐकले. सासरे रागाने थांबले होते. त्यांनी कडाडून सांगितले, तुम्ही दोघंही आताच्या आता या घरातून निघून जा.
मला संगीताने सगळं सांगितलंय. तुम्ही तिला ब्लॅकमेल करत होतात ना. आता या बंगल्याचा एक कोपराही तुम्हाला मिळणार नाही. अजय आणि धीर निरुत्तर झाले. त्यांना कळलेच नाही की संगीताने बाजी कधी उठवली. ज्या क्लिप्सच्या जोरावर ते तिला नाचवत होते, त्याच क्लिप्स आता त्यांच्यासाठी गळफास ठरल्या होत्या. मुलांना घराबाहेर काढल्यानंतर आता बंगल्यात फक्त संगीता आणि तिचे सासरे उरले होते. संगीताने सासऱ्यांच्या मनावर पूर्ण ताबा मिळवला होता, पण आता तिची नजर फक्त बंगल्यावर नव्हती, तर सासऱ्यांच्या नावावर असलेल्या इतर गुंतवणुकीवर आणि शेतावरही होती. तिने मनात विचार केला, ज्या शरीराचा वापर करून त्यांनी मला झुकवायचा प्रयत्न केला, त्या शरीराला मी आता माझं शस्त्र बनवेल. संगीताला वाटलं होतं की तिने शिखर गाठले, पण तिला ते ठाऊक नव्हतं की सत्तेच्या या खेळात तिच्यापेक्षाही मोठे शिकारी दबाई धरून बसले आहेत. तो वकील ज्याने तिला कायदेशीर मदत केली होती, त्याचे नाव होते ॲडव्होकेट विकास. तो दिसायला अत्यंत शांत, पण डोक्यात खूप मोठे डावपेच असणारा माणूस होता. जेव्हा सर्व कागदपत्रे पूर्ण झाली आणि अजय धीर बाहेर काढले गेले, तेव्हा विकासने संगीताला त्याच्या खासगी केबिनमध्ये बोलावले. वकील विकासने केबिनचा दरवाजा आतून लॉक केला आणि आपल्या खुर्चीवर मागे झुकून बसला. संगीता म्हणाली, धन्यवाद विकासजी, तुमच्यामुळे आज मी या बंगल्याची मालकीण झाले. तुमची उरलेली फी मी उद्या पाठवून देईन. विकासने एक कुत्सित हास्य केले आणि म्हणाला, संगीता, तुला वाटतं का मी हे सगळं फक्त फी घेण्यासाठी केलंय? तुझ्या सासऱ्यांना आणि नवऱ्याला फसवलंस. त्यांचे सर्व पुरावे, ते बनावट मेडिकल रिपोर्ट्स आणि सासऱ्यांच्या औषधांच्या चिठ्ठ्या सध्या माझ्याकडे सुरक्षित आहेत. जर मी हे सर्व कोर्टात मांडलं तर तुला तो बंगला नाही तर सरळ जेल मिळेल. संगीताचा चेहरा पांढरा पडला. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, तुम्हाला काय हवंय? विकास उठला आणि तिच्या अगदी जवळ जाऊन उभा राहिला. त्याने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हटले, संगीता, तू सासऱ्याला आणि धीराला जे दिलंस तेच मलाही हवंय. आजची रात्र तू माझ्या फार्म हाऊसवर माझ्यासोबत घालवायची आहेस. जर तू मला खुश केलंस तर हेच कागद कायमचे तुझे होतील, नाहीतर उद्या सकाळी तू पोलीस कोठडीत असतील. संगीताला आता स्वतःचीच गुन्हा वाटू लागली होती. सासरा म्हातारा होता, धीर ब्लॅकमेल करत होता, पण हा वकील तर कायद्याचा रक्षक असूनही भक्षक निघाला होता. तिने विचार केला की जर तिने नकार दिला तर ती पुन्हा शून्यावर येईल. ती रागाच्या भरात म्हणाली, तुम्ही सुद्धा त्यांच्यासारखेच निघालात. वकील हसून म्हणाला, संगीता, तूच तर शिकवलंस ना की या जगात प्रत्येक गोष्टीची एक किंमत असते. तुझ्या सौंदर्याची किंमत आज हीच आहे. आज रात्री 9 वाजता मी तुझी वाट पाहीन. संगीताकडे पर्याय नव्हता. रात्री 9 वाजता ती शहराबाहेरच्या एका निर्जन फार्म हाऊसवर पोहोचली. विकास तिथे तिची वाटच पाहत होता. तिथे संगीताने पाहिले की विकासने आधी सर्व तयारी केली होती. संगीता जेव्हा त्या फार्म हाऊसच्या बेडरूममध्ये शिरली, तेव्हा तिच्या समोरचे दृश्य पाहून तिला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. मित्रांनो, पुढे संगीतासोबत जे काही घडले ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. संगीताने असे काय पाहिले ते पाहताच तिचे पाय जमिनीवर नव्हते. ते जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंटमध्ये भाग 3 लिहा. 10 कमेंट आल्यावर व्हिडिओ लगेच अपलोड होईल. धन्यवाद.